एका नवरा बायकोकडे नक्की किती बँक अकाउंट्स असायला पाहिजेत? तुमच्या दोघांकडेही स्वतःचं एक सेव्हिंग अकाउंट असायला हवं, एक इन्व्हेस्टमेंट अकाउंट असायला हवं आणि तुमच्या दोघांचं एक जॉईंट अकाउंट सुद्धा असायला हवं. तर लक्ष देऊन ऐका. नवऱ्याच्या सॅलरी मधला 50% हिस्सा हा किराणा, रेंट, बिलं आणि EMI साठी वापरावा. बाकी 40% सॅलरी ही इन्व्हेस्टमेंट अकाउंट मध्ये असायला हवी, जसे की SIP, स्टॉक्स आणि रिअल इस्टेट साठी. बायकोच्या सॅलरी मधला 40% हिस्सा सुद्धा इन्व्हेस्टमेंट अकाउंट मध्येच असावा, ज्याचा वापर तुम्ही गोल्ड, सिल्वर किंवा इन्शुरन्स साठी करू शकता. तुमच्या पर्सनल सेव्हिंग अकाउंट मध्ये 40% रक्कम ही रोजचा ट्रॅव्हल खर्च आणि तुमच्या स्वतःच्या आवडीनिवडींसाठी ठेवा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं जॉईंट अकाउंट, ज्यामध्ये नवऱ्याकडून 10% आणि बायकोकडून 20% सॅलरी जमा होईल, ज्याचा वापर तुम्ही एकत्र मूव्ही बघणं, डिनरला जाणं आणि वेकेशन्स किंवा ट्रिप्स एन्जॉय करण्यासाठी करू शकता. जर फक्त 12 महिने तुम्ही असं स्मार्ट प्लॅनिंग केलं तर तुमचं फ्युचर सुद्धा सुरक्षित होईल आणि आयुष्यात पैशांचं टेन्शन कधीच येणार नाही.